कमळाचं झाड हे आहे ब्रह्मकमळ। याला आहे ना फूल येतं रात्रीचं मस्त व्हाईट कलरचं 12 वाजताच येतं, पण आता हे छोटं आहे, याला अजून एक पण फुल आलेलं नाही, येईल हळूहळू, वाढतंय ते पण। आणि इथे आहे हा गवती चहा, तर हा गवती चहा आहे बरं का, तर हा पूर्ण उन्हाने सुकलाय, नाही तर आता पावसाळ्यात खूप बहरण खूप मस्त टवटवीत होतं बरं का। हे कडुलिंबू, हे कडुलिंबू झाड खूप मोठं आहे, हे दारासमोरचं आहे बरं का, दारासमोर लावलेले कडुलिंबू, प्लस त्याच्या शेजारी परत आहे एक इथे लिंबू। नमस्कार, कशा आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे। ते इथे नाश्त्यासाठी मी मस्तपैकी चहा आणि कांदे पोहे बनवले होते, कारण की सकाळ सकाळी सर्वांनाच भुका लागतात ना, मग काही इथं मस्तपैकी अद्रकवाली चाय आणि इथे कांदा पोहे चालू होते। सगळ्यांना इथं कांदे पोहे आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात बरं का, तर म्हणलं चला कांदे पोहे बनवूया नाश्त्याला, दुपारून मग काही भाजी बिजी करता येईल। मग काही इथं सगळ्यात आधी दीदीला दिलं नाश्ता, तिला पण आवडतात पोहे, मग काय कार्तिकला पण, मग काय सगळ्यांनी तर पोहेचा नाश्ता केला आणि चहा, मग काही इथे यांना पण दिला नाश्ता, यांनी पण इथे पोहे आणि चहाचा नाश्ता, आणि इथं चालू होतं मोबाईल बघायचं काम। आजकाल लेकरांना मोबाईलतलं पण सगळं काम आवरलंय, आणि इकडे देवपूजा पण झाली। देवपूजा पण झाल्याच्या नंतर म्हणलं चला आता काम वगैरे सगळं आवरले, आणि बघा यांची दोघांची मस्ती चालली इकडं। तर किचन मधलं पण सगळं आवरलेलं आहे, सगळं आवरलेले काम, म्हणजे सगळ्यांचे चाय नाश्ते जेवण वगैरे सगळं झाले। म्हणलं चला आता तुम्हाला दाखवते माझ्या घरासमोर मी कोणचे, म्हणजे मी तर नाही लावले, शक्यतो मी 1-2च लावलेले झाडे आहेत, पण शक्यतो जास्त माझ्या सासूने आणि नवऱ्याने म्हणजेच यांनी जास्त झाडे लावलेले आहेत, तर मी तुम्हाला ते झाडे नक्की दाखवते। तर चला मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते। तर हे आहे नारळाचं झाड, तर ह्याला कमीत कमी याला झाले 3 वर्ष, ह्या नारळाच्या झाडाला झाले 3 वर्ष। हे नारळाचं झाड नर्सरीमधलं आहे बरं का, तर त्याची हाईट छोटीच आहे, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, याला झाले 3 वर्ष। आणि हे आहे मोगऱ्याचं झाड, तर ह्या मोगऱ्याच्या झाडाला कमीत 2 वर्ष झालेत। हे झाड आहे ना माझ्या दिराने आणलं होतं, म्हणजेच भाऊजींनी, हे त्यांनी आणलं होतं, तर हे त्यांनी लावलेलं आहे मोगऱ्याचं झाड। आणि हे पण इथं पण आहे बघा, हे छोटं हे एक नारळाचं झाड आहे, तर हे नर्सरीतलं हे पण आहे, हे आणि ते सोबतलंच झाड आहे। हे थोडंसं छोटं आहे पण ते खूप मोठं आहे। आणि हे आहे इथे लिंबाचं झाड, हे लिंबाचं झाड आहे, पण याला शक्यतो लिंब एवढे आलीच नाही यावेळेस। हे लिंबाचं झाड आहे, आणि त्याच्या शेजारी आहे हे ब्रह्मकमळाचं झाड, हे आहे ब्रह्मकमळ। याला आहे ना फूल येतं रात्रीचं मस्त व्हाईट कलरचं 12 वाजताच येतं, पण आता हे छोटं आहे, याला अजून एक पण फुल आलेलं नाही, येईल हळूहळू, वाढतंय ते पण। आणि इथे आहे हा गवती चहा, तर हा गवती चहा आहे बरं का, तर हा पूर्ण उन्हाने सुकलाय, नाही तर आता पावसाळ्यात तो खूप बहरण खूप मस्त टवटवीत होतो बरं का, तो पूर्ण आम्ही गवती चहा टाकत असतो चहामध्ये। परत आहे लिंबाचं झाड, म्हणजेच लिंबुडी, ह्याला पण लिंब नाही आलेले, हे पण छोटंच आहे, तुम्ही बघू शकता, हे पण छोटंच झाड आहे बरं का लिंबाचं। आणि इथं आहे हा छोटासा आंबा, तर इथून स्टार्ट होतंय, हे पहिलं नारळाच्या झाडापासून आहे ना, सेकंडला मोगरा आहे, थर्डला नारळाचं झाड आहे, आंब्याचं आहे, प्लस लिंबाचं पण आहे, आणि इथं आहे हा ब्रह्मकमळाचं, आणि हा गवती चहा, आणि तिकडे आहे ते लिंबाचं छोटंसं झाड। आणि त्याच्यानंतर हे आहे आपलं लिंबुनीचं झाड, म्हणजेच आमच्या इकडे लिंब बोलतात त्याला। हे आहे लिंबाचं झाड, म्हणजे ते लिंबू खायचं लिंबू, आणि हे कडुलिंबू, तर हे कडुलिंबू झाड खूप मोठं आहे, हे दारासमोरचं आहे बरं का, दारासमोर लावलेले कडुलिंबू, प्लस त्याच्या शेजारी परत आहे एक इथे लिंबू, म्हणजे ते खायचं लिंबाचं झाड आहे। याला पण आलेले आहेत लिंब, पण आम्ही याचे काय एवढे लिंब काढलेच नाही, तुम्हाला दाखवते मी। हे बघा आतमध्ये आहेत खूप, हे बघा हे बघा आतमध्ये आहेत लिंबू याचे,
खूप काटे आहेत बरं का. आणि हे आहे लिंबाचं झाड, हे पण दारासमोरच आहे. कार्तिक पडशील. आणि हे पण प्लस त्याच्यामध्ये आहे आंब्याचं झाड. हे दिसतोय का, हा आंबा आहे, खूप मोठा आहे हा आंबा पण. ते बघा, ते तिथे एक आंबा आहे, म्हणजे लिंबाच्या झाडामध्येच आहे. आणि हा आहे, इथे आहे गुलाबाचे झाड. तर आता उन्हाने पूर्ण झाडे सुकलेत, तरी पण आम्ही शक्यतो खूप पाणी देतो, पण खूप सुकलेत आता मध्ये. हे बघा, त्याला फुलं येऊन सुद्धा सुकलेत, फुलं खूप येतात. इथं गुलाबाचं झाड आहे, इथे पण गुलाबाचं झाड आहे बघा, याला पण खूप गुलाब येते. ह्याचीच कांडी लावलेली. हे गुलाबाचे झाड मी लावलेले आहेत. आणि हे झाड आहे ना माझ्या सासूने लावलेले, आणि हे झाड पण माझ्या सासूनेच लावलेले. हे कडुलिंबाचं कढीपत्ता, हा कढीपत्ता माझ्या सासऱ्यांनी लावलेला आहे. माझ्या सासूने खूप काळजी घेतलेली बरं का ह्या कढीपत्त्याची. बघा, हा कढीपत्ता आहे, वास इतका भारी येतो ना कढीपत्त्याचा. हा कढीपत्ता आहे. आणि हे आहे चिंच, आपली खायची चिंच आहे ही पण आहे, तुम्हाला दाखवते मी. खूप झाडं आहेत. हे आहे चिंच, हे चिंचाचं झाड आहे. हे जे आहे ना, हे चिंचाचं झाड आहे. आणि हे आहे सीताफळाचं झाड. तर याला आहे ना छोटे छोटे सीताफळ आलेले, तुम्ही बघू शकता. हे इथं आहे सीताफळाचं झाड, याला छोटे छोटे ना एकदम छोटेसे सीताफळ आलेले आहेत, दिसतात ना. हो, आणि चिंच पण खूप मोठी झाली, तुम्ही बघू शकता. चिंचाचं झाड पण खूप मोठं झालेलं आहे. आणि तिथंच कढीपत्ता पण आहे, आणि सीताफळ पण आहे, तर खूप मोठं झालेलं आहे. तर इथं पण छोटे 2 नारळाचे झाड आहेत, हे मी लावलेले आहेत. हे इथंच असे लोकल एक माणूस घेऊन आला होता, तेव्हा मी घेतले होते इथे हे नारळाचे झाड, तर हे मी लावलेले आहेत. तर इथं एक आहे नारळाचं झाड, तिथे एक आहे, आणि हा आहे एक आंबा. हा पण खूप मोठा झालाय बरं का, हा पण खूप मोठा झालाय आंबा. इथे पण नारळाचे झाड आहेत. आणि हे तर तुम्हाला इथं लिंबाचं झाड तर माहितीच आहे, याचं पण पूर्ण गच लिंबांनी झाड भरले. आम्ही याचे खूप लिंब खाल्लेत, खूप रस पिलो त्या लिंबांचा. पानं नाहीत एवढे, पण एवढे लिंब आहेत त्याला, हे बघा. आणि त्याच्याच मध्ये हा लाल पेरू आहे, हा जो पेरू आहे ना, हा लाल पेरू, त्याला पण छोटे छोटे पेरू आलेले आहेत. हे दिसतंय ना, हे बघा, हे छोटे छोटे पेरू आहेत, हे बघा, छोटे छोटे पेरू आलेत त्याला पण. आणि तो लाल पेरू आहे, आणि तिथं पण एक पेरू आहे, तिथं पण एक पेरू आहे. हा पण छोटे पेरू आहेत, त्याला पण छोटेसे पेरू आलेले आहेत. हे बघा, खूप छोटे छोटे पेरू आलेत, अजून मोठे होतीलच. इथं पण पेरूचं झाड आहे. आणि हे माझ्या सासूनीच लावलेले आहेत बरं का पेरूचे झाडं, शक्यतो जास्त माझ्या सासूने लावलेले आहेत. आणि हे पण नारळाचं झाड आहे, हे छोटंसं आहे, सगळ्यात छोटंसं हे नारळाचं झाड आहे, हे मी लावलेले. आणि प्लस अजून, हो, आणि हे आहे जांभूळ, हे जांभळाचं झाड आहे, हे जांभूळ आहे, जांभूळाचं झाड आहे. हा वेल आहे ना, तर अचानकच आलेला आहे. हा वेल तर आम्हाला काही माहिती नाहीये, हा कोणचा वेल आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओज न स्किप करता व्हिडिओ फुल वॉच करा. आणि तुम्हाला कोणते झाडे आवडले हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा.